धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडे आदिवासीची वस्ती असलेले एक छोटंसं गाव सिंगा तुंगरू पावरा हा प्रामाणिक शेतमजूर या ठिकाणी राहतो। कळायला लागल्यापासून अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी झगडणारा व प्रामाणिकपणे अंग मेहनत करणारा वयात येताच सिंगा पावराच्या वडिलांनी त्याचे लग्न एका होतकरू आदिवासी तरुणीशी लावून दिले। लग्न होण्या अगोदर सिंगा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांना हातभार लावत होता। लग्न झाल्यानंतरही तो इतरांच्या शेतावर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियाचं आणि बायकोचं पोट भरू लागला। लग्न झाल्यानंतर वर्षभरातच त्याला पुत्ररत्न झाले, याचा सिंगला आनंद झाला। आदिवासी चालीरीतीप्रमाणे सिंगा पावराने आपल्या मुलाला झाल्याबद्दल उत्सव साजरा केला। त्यामध्ये त्याने आपल्या मुलाचे नाव सुनील असे ठेवले। सिंगा हा आपल्या मुलावर खूप प्रेम करायचा। आपण ज्या हाल अपेक्षा सहन केल्या ते आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये म्हणून तो जीवापाड मेहनत करत सुनीलच्या गरजा भागवत असे। आपल्या मुलाबद्दल म्हणजे सुनीलबद्दल सिंगाला खूप गर्व होता। सुनील जसजसा मोठा होत होता तसतसा त्याचा खर्च वाढत होता, पण सुनीलमुळे वाढणाऱ्या खर्चाबद्दल सिंगा कधीच रागा करत नव्हता। सिंगाचा मुलगा आता मोठा झाला होता, त्याला आता मिसरूट फुटू लागलं। आता सिंगा बरोबर त्याचा मुलगाही मोलमजुरी करू लागल्यामुळे सिंगाला सुनीलचा हातभार लागत होता, त्यामुळे सिंगा आनंदी आणि समाधानी होता। सिंगाला हा आनंद मात्र दीर्घकाळ घेता आला नाही। वयोमानाने सिंगा काम करताना थकायचा, परिणामी सुनीलपेक्षा त्याची कमाई कमी झाली होती। आपण जास्त कमावतो आणि बाप आपल्यापेक्षा कमी कमावतो अशी तो तुलना करू लागला होता। सुनील आपल्याला हिनवतो हे सिंगाला समजत होते, पण तरुण पोरगा आहे, तरुण रक्त आहे, समज आली की स्वभावात फरक पडेल असा विचार करून सिंगा सुनीलच्या विक्षिम वागण्याकडे दुर्लक्ष करायचा। सुनील वयात आला होता, त्याच्या अंगात तारुण्याचं रक्त सळसळत होतं। आजूबाजूच्या सगळे सोयऱ्यांच्या तरण्याबाण मुलांची लग्न होऊन ती मुले आपल्या बायकांबरोबर सुखी संसाराचे स्वप्न बघू लागली होती। आपल्या बरोबरच्या मुलांची लग्न झालेलं पाहून सुनीलच्या मनातही लग्न करण्याचा विचार येऊ लागला होता। त्याप्रमाणे सुनीलच्या वडिलांनाही म्हणजे सिंगा याला देखील मुलाचे लग्न व्हावे असे वाटू लागले। त्याला व्यवस्थितपणे संसार करता यावा म्हणून आपल्या जुन्या घराचं नव्या घरात रूपांतर करायचा विचार सिंगा पावराच्या मनात आला। तो विचार सिंगा पावराने आपल्या मुलाजवळ बोलून दाखवला। आपल्या लग्नानंतर आपल्याला चांगल्या घरात राहता यावे हे आपल्या बापाची कल्पना सुनीलला भावली। त्याने वडिलांचा विचार उचलून धरला आणि दोघांनी मिळून नवीन घर बांधण्याचा तत्काळ निर्णय घेतला। आपल्या मुलाला त्याचं वैवाहिक जीवन व्यवस्थितरित्या व्यतीत करता यावे म्हणून सिंगा पावरा याने स्वतःच्या पोटाला चिमटा देत आपल्या गाठीचे पैसे जमवले होते ते सर्व पैसे नवीन घर बांधण्यासाठी खर्च करून टाकले। सुनीलने जवळ असलेल्या पैशातून नवीन घर बांधण्याचा हातभार लावला। सुनील याने आपल्या बापाच्या मदतीने नवीन घर बांधल्याची चर्चा परिसरात व नातेगोत्यात झाली होती। सुनील मोलमजुरी करून आपलं घर चालवतो याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुनीलचे नाते बांधवत होती। दरम्यान सुनीलच्याच नात्यागोत्यातील तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका मुलीचे सुनीलशी सूत जमले। सुनीलचे स्वतःचं घर आहे, तो स्वतः मोलमजुरी करतो, त्याचे वडील सिंगा पावराही मोलमजुरी करतात, म्हणजे आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल अशी भावना सुनीलची सूत जमलेल्या त्या मुलीच्या आई वडिलांची होती। म्हणून मुलीचे आई वडीलही सुनीलशी आपल्या मुलीची लग्न लावून देण्याची राजी झाले। सुनीलच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व गोष्टी सकारात्मक घडत असताना सिंगा पावराचं नशीब हेलकावे घ्यायला लागलं होतं। गावातील व नात्यातील ज्या मुलीशी सुनीलचे सूत जमले होते त्या मुलीने सुनीलला एक अट घातली, लग्नानंतर नवीन घरात आपण दोघेच राहणार असू तरच मी लग्न करेन अशी ती अट होती। लग्नासाठी अधीर झालेल्या सुनीलने त्या मुलीची अट मान्य केली आणि तो वडिलांना घराबाहेर कसे घालवायचे याचा विचार करू लागला। इकडे सुनीलचा पालपोषण करण्यासाठी आयुष्यभर खस्ता खात असलेला सिंगा पावरा हा आपल्या मुलाच्या भावी संसाराचं स्वप्न पाहत होता। तर लग्न झाल्यानंतर आपल्या मुलाचा संसार कसा सुखी होईल, दोघे नवरा बायको आपल्या वैवाहिक जीवनात कसे आनंदी राहतील याचे आराखडे बांधत होता। आणि तिकडे आपला भावी पत्नीच्या सांगण्यावरून सुनील आपल्या बापाला आपल्या घरातून कसे बाहेर काढता येईल याचा विचार करत होता। वयोमानाने सिंगा पावरा याला मेहनतीचं काम करणं अवघड जायला लागलं होतं। थोडं काम करता त्याला विश्रांती घ्यावी लागत होती। सिंगा त्यासाठी आपल्या नवीन घरात जमेल तेव्हा विसावा घेत असायचा। सुनील याला आपल्या बापाचा हा विसावा आता खटकायला लागला होता। वडिलांच्या या विसाव्यावरून सुनील हा सिंगाशी वाद घालायला लागला होता। सुनीलला वडिलांचे जेवणही सहन होईनासे झाले होते। सिंगाने लवकर झोपलेलं उशिरा उठलेलं सुनीलला खटकू लागलं होतं। या कारणानंतर सुनील आता आपल्या जन्मदात्या बापाशीच भांडू लागला होता। आता तर त्याला त्याच्या बापच घरात नकोसा झाला होता। ज्या बापाने अंग मेहनत करून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन प्रसंगी फाटकी चप्पल फाटके कपडे परिधान करून बचत केलेल्या पैशातून घर बांधले, त्या घरातून बापाने इतरत्र राहायला जाण्याचे सुतोवाच सुनील करू लागला होता।
आपला पोरगा आता इतरांची ऐकून आपल्याला आपल्या घराबाहेर जायला सांगतो याची जाणीव झाली, तोच आपल्या घरातच राहतो असे सांगेल असा विचार करत सिंगा आपल्या मुलाच्या म्हणजे सुनीलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. त्या दिवशी रविवार होता, दिनांक 1 जून 2025चा दिवस. दुपारचे 2 वाजले होते. जेवण करून सिंगा पावरा आपल्या नवनिर्मित घरात विश्रांती घेत होता. त्याच वेळी उन्हातून घामाने कपडे ओले झालेल्या अवस्थेत सुनील घरी आला. आपले वडील घरात झोपलेले पाहून त्याचा संताप अनावर झाला. त्या संतापात तो वडिलांना अपमानास्पद बोलून गेला. सिंगा पावराने आपल्या मुलाचं ते सर्व बोलणं शांततेत ऐकून घेतलं. नंतर समजावण्याच्या सुरात जाब विचारला, हे घर माझं आहे, माझ्या पैशाने बांधलं आहे. तू घर बांधण्यास मदत केली हे मला मान्य आहे. तुला या घरात राहायला मी मनाई करत नाही. तू का मला या घरात राहण्यास मज्जाव करतोय? वडिलांनी असे विचारताच सुनील अधिकच तापला. मला ती काही माहित नाही. मला या घरात एकटे राहायचे आहे. तुम्ही तुमची व्यवस्था दुसरीकडे पहा. आज रात्री मला तुम्ही या घरात नकोय असं म्हणून सुनील घराबाहेर गेला. त्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी रविवारी रात्रीचे 9 वाजता सिंगा तुमच्या पावरा नेहमीप्रमाणे आपल्या घरात अंधरून घालून त्यावर विसावला. रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान सुनील घरी आला तेव्हा सिंगा पावरा गाढ झोपलेला होता. आपल्या जन्मदात्या बापाला सिंगा तुंबऱ्या पावरा याला झोपलेले पाहून सुनीलचा संताप अनावर झाला. घराच्या दारामागे जनावरांना मारण्यासाठी ठेवलेला दांडका सुनीलने हातात घेतला आणि सर्व शक्ती एकवटून त्या लाकडी दांडक्याने सुनीलने आपल्या झोपलेल्या वडिलांच्या मस्तकावर प्राणघातक प्रहार केला. या प्रहाराने सिंगा पावरा जनावराप्रमाणे ओरडला. त्याचे हे ओरडणे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ऐकले, पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने त्यांनी ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेल्या आपल्या बापाला पाहून काय समजायचे ते सुनीलने समजला आणि त्याने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. सकाळ होतात आजूबाजूच्या लोकांमध्ये रात्रीच्या आवाजाची चर्चा झाली. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी शेजार पाजारचे व नातेगोत्यातील लोक सिंगा पावराच्या घरी आले. तेव्हा त्यांनी सिंगा पावरा हा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला दिसला. गावकऱ्यांनी गावच्या पोलीस पाटलांनी खबर दिली. त्या घटनास्थळी येऊन घटनेची खात्री केली आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला तशी खबर देखील दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. जमलेली गर्दी बाजूला सारत त्याने मृतदेहाची पाहणी केली आणि पंचनामाचे सोपस्कर पार केले. त्यानंतर मृतदेह शिरपूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंगा पावरा याच्या निर्गुण हत्येची माहिती मिळताच त्यांनी संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचा शोध पथकाने दडून बसलेला सुनील पावराचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे विचारणे केले असता सुनीलने गुन्ह्याची कबुली दिली. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.